रसिक मित्रो नमस्कार। मी आज आपणासमोर माझी कविता सादर करीत आहे। कवितेचं नाव आहे लोकाभिमुख सनातन विचार। बसू नका आता मूग गिळून गप्प, प्रगटवाणी बोला जोराने सत्य। इतका सोसू नका होणारा अन्याय, करून घ्या मोकळी आपली मंदिर। करूया मंदिर संपत्तीचा वापर, लोक कल्याण योजना खातर। शिकूया प्रत्येक भारतीयास, अन बनवूया देशभक्त त्यास। बसू नका आता मूग गिळून गप्प, आता एकदाचे उघड करूया आपण सरकारचे थेट गुजरी नियोजन। केवळ हिंदू मंदिरावर सरकारी नियंत्रण, दाखवून देऊ सरकारचे दुतोंडी वर्तन। केवळ मंदिरांचे पैसे वापरून कसे करतात एकाचे लांगुल चालन। हलवायाच्या घरावर तुळशी पत्र ठेवत आली आहेत ही सरकार। बसू नका आता मूग गिळून गप्प, आता आहे एक सोपा मार्ग समोर। करून घेऊया मोकळी आपली मंदिर, बनवूया या मंदिरांचा एक ट्रस्ट। आपण ठेवूया ट्रस्टचा चोख कारभार, असंख्य दवाखाने शाळा त्या उघडून। भारत करू सुजाण व आरोग्यवान, देऊन शाळेतून सनातनचे शिक्षण। जगी फोफावू हा सनातन विचार, अवघे विश्वची आहे माझे घर। बसू नका आता मूग गिळून गप्प, जे जे मानतीय भारतीय संविधानास व मान देती भारतीय संस्कृतीस, तेच गणले जातील भारतीय नागरिक। बाकीच्यानी खुशाल जावे कुठेही जगात, अशांना नाही मिळणार थारा भारतात। बसू नका मूग गिळून गप्प, प्रगटवाणी बोला जोराने सत्य। ही माझी कविता आपणाला आवडली असेलच। ही माझी कविता आपण प्रसारित करा। त्याचप्रमाणे माझं चॅनल अद्याप सबस्क्राईब केलं नसेल तर ते सबस्क्राईब करावं ही विनंती। आपला सदैव कृपाभिलाषी सुनील जोशी।